एका व्यक्तीने 5 किलोमीटरपर्यंत या ॲम्ब्युलन्सचा पाठलाग केला. त्याला काहीतरी विचित्र गोष्टी या ॲम्ब्युलन्समध्ये जाणवत होत्या आणि त्यानंतर जे काही शेवटी सत्य बाहेर आलं, अक्षरशः संपूर्ण देश हादरून गेला. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली अशी घटना घडलेली आहे. तर घडलं असं होतं की रस्त्याने ॲम्ब्युलन्स जाताना त्या व्यक्तीला काहीतरी विचित्र गोष्टी या ॲम्ब्युलन्समध्ये वाटल्या. जेव्हा त्याने पाठलाग केला, अक्षरशः पाठलाग केल्यानंतर ती ॲम्ब्युलन्स जी आहे ती थांबवली गेली आणि थांबवल्यानंतर अक्षरशः त्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि 2 मुलं होती. अशा प्रकारे एक वेगळं चित्र तिथे निर्माण झालं होतं. तर ॲम्ब्युलन्स आहे की ओयो, अशाच भयानक प्रतिक्रिया इथं येऊ लागलेल्या आहेत. जेव्हा ती ॲम्ब्युलन्स थांबवली गेली तेव्हा त्यातून एक मुलगी बाहेर आली, 2 तरुण मुलंसुद्धा बाहेर आले आणि काहीतरी विचित्र गोष्टी त्यांच्यामध्ये चालू होत्या. आणि त्यानंतर या सर्वांना जाब विचारल्यानंतर अक्षरशः त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतात ॲम्ब्युलन्सची कमी किती आहे. अनेक लोक वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. तर मध्य प्रदेशमध्ये इथं वेगळं चित्र पाहायला मिळालं. अक्षरशः ॲम्ब्युलन्सचा गैरवापर केल्याचा प्रकार इथं पाहायला मिळत आहे. एक मुलगी आणि 2 मुलं ज्या प्रकारे ते कृत्य करत होती ते पाहून सर्वांच्याच तळपायाची आग मस्तकाला गेली. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पहिल्यांदा त्या ॲम्ब्युलन्सचा पाठलाग केला जातो आणि त्यातून एक मुलगी बाहेर येते आणि त्यातून 2 तरुणसुद्धा बाहेर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर मुलगी असं म्हणते की व्हिडिओ अजिबात काढू नका. त्यानंतर व्हिडिओ काढला जातो, सोशल मीडियावरती शेअर केला जातो आणि प्रचंड व्हायरल होतो आहे. भारतामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा अगोदरच खूप कमी आहेत आणि अनेक लोकांचे ॲम्ब्युलन्सशिवाय किंवा उपचार न मिळाल्याने प्राणसुद्धा जात आहेत आणि अशा प्रकारचं दुसरीकडे घाणेरडे कृत्य तिथे घडत आहेत. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.